जुलै ऑगस्टचे पैसे दिले, आता 2-3 दिवस थांबा, सप्टेंबरचे पैसे देखील डीबीटीनं तुमच्या अकाउंटला येतील, काहींच्या अकाउंटला आले असतील. माझी मुलगी, आमची बहीण, आमची आदिती तटकरे खात्याची मंत्री आहे, तिनं आजच मला सांगितलं की दादा मला आता ऑक्टोबर नोव्हेंबरचे पण पैसे द्या, मी त्या पैशाची तरतूद करतो. मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की तरतूद करा, उद्यापासून 1 तारीख आहे, ती तरतूद करणार आणि पुन्हा माझ्या मायमाऊलींना ऑक्टोबर नोव्हेंबरचे पण पैसे आम्ही देणार. आम्ही शब्दाचे पक्के आहोत. हा अजितदादाचा वादा आहे, हा असा तसाच मोकळा जाणार नाही. आम्ही दिलेला शब्द पाळतो. आम्ही निवडणुकीवर कुठंतरी निवडणूक आहे म्हणून चुनावी जुमला म्हणून आम्ही हे करत नाही. माझ्या मायमाऊली खुरपणीला जातात, माझ्या मायमाऊली घरामध्ये धुणं भांडी करतात, झाडू पोतना करतात, स्वयंपाक करतात, काही काही ठिकाणी कचरा गोळा करतात, काचा गोळा करतात, झोपडपट्टीमध्ये राहतात. अशा पद्धतीनं त्या मायमाऊलींना देखील काही मनामध्ये येत असेल ना की मला पण मी माझ्याकरता काही घ्यावं, तो तिचा अधिकार आहे. तिला मन नाही का? ती तिचं मन मुरडते. तिला जे घ्यायचं असतं मनाला सांगते की नाही, आपल्याला पहिल्यांदा आपल्या नवऱ्याकडं, आपल्या मुलाबाळांच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आता मात्र ही ओवाळणी आम्ही त्या आमच्या मायमाऊलीकरता, बहिणीकरता दिलेली आहे. माझ्या बहिणींना, मायमाऊलींना विनंती आहे, आता हे पैसे तुम्ही तुमच्याकरता खर्च करा. तुम्हाला ज्या गोष्टी करता करायचेत करा. काही माझ्या मायमाऊली म्हणल्या की दादा खूप चांगलं झालं. आत्ता देखील मला काही मायमाऊली सांगत होत्या, डोळ्यात पाणी आणून, आनंदाने हसू चेहऱ्यावर आणून त्या सांगत होत्या, आम्हाला समाधान वाटत होतं. ज्या अपेक्षेने आम्ही या पद्धतीचा निर्णय यंदा अर्थसंकल्पामध्ये घेतला, तो उद्देश कुठंतरी सफल होत असताना आम्हाला दिसतोय. काळजी करू नका, हे सातत्य टिकवायचं आहे, पुढे या योजना चालवायच्या. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहिणीच्या या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण पाहिलेलं असेल, स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज उदगीर या ठिकाणी कार्यक्रम होता. त्यावेळेस त्यांनी लाडकी बहीण योजनेबद्दलचं अपडेट दिलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या बहिणींचे पैसे अजून यायचे राहिलेत त्याची नेक्स्ट तारीख त्यांनी सांगितले आणि ऑक्टोबर नोव्हेंबरमधील जो हप्ता आहे तो देखील दिला जाणार आहे, त्याबद्दल ही माहिती सांगितली. तर बघा, आज त्यांनी अपडेट दिली. आपण स्वतः लाईव्ह देखील पाहिलेलं असेल. त्यांनी सांगितलं आहे की ज्यांचे सप्टेंबरचे पैसे राहिलेत यायचे, कोणाकोणाचे राहिले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल. आणि ज्यांचे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचेही आलेले आहेत त्यांनी धन्यवाद आले म्हणून देखील पाठवा, जेणेकरून तेही समजेल. तर बघा, आता ज्यांचे पैसे यायचे राहिलेले आहेत सप्टेंबर महिन्याचे आणि ज्यांना एकही रुपया आतापर्यंत आलेला नाही, त्यांना येत्या 2 ते 3 दिवसामध्ये अजून पैसे येऊन जातील राहिलेल्या बहिणींचे, असं स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी आजच्या त्यांच्या सभेमध्ये सांगितलेलं आहे. तर मग 3 ऑक्टोबरपर्यंत अजून या ठिकाणी आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. ज्यांचे अजून सप्टेंबरचे पैसे यायचे राहिलेत त्यांच्यासाठी त्यांनी सांगितलं आहे की येत्या 2 ते 3 दिवसामध्ये आम्ही अजून ते पैसे देणार आहोत. त्याचसोबत त्यांनी हेही सांगितलं आहे की पुढचे जे राहिलेले पैसे आहेत ते तर सप्टेंबरचे येणारच आहेत, परंतु या ठिकाणी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा जो हप्ता असणार आहे, जे या ठिकाणी आता दिवाळीची ओवळणी असणार आहे, ती देखील ऑक्टोबर आणि नोव्हेंबरची देखील हप्ता जो आहे आम्ही देणार आहोत. त्याच्यासाठी पुढचा निधी जो वाटप आहे तो तयार करण्याचं काम देखील त्यांनी चालू केलेलं आहे, असं महिला व बालविकास विभागाकडची तयारीही चालू आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर ऑक्टोबर नोव्हेंबरचे देखील ज्यांना आता पैसे आलेले आहेत त्यांचे देखील पैसे भेटणार आहेत आणि ज्यांचे राहिलेत आता याचे येत्या 2 ते 3 दिवसामध्ये पैसे भेटून जातील असं त्यांनी सांगितलं आहे. कारण की आज बऱ्याच जणांच्या कमेंट यायला पाहिजे होते, आज देखील पैसे यायला पाहिजे होते, परंतु बऱ्याच जणांच्या कमेंट आलेल्या नाहीत. आज सकाळपासून बऱ्याच जणांच्या कमेंट आलेल्या नाहीत की पैसे येत आहेत म्हणून. कालपर्यंत मात्र पैसे आलेले, ती माहिती पुढे दिली आपण, आता बघूयात ती माहिती देखील. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. बऱ्याच जणांना 4,500 तर अनेक जणांना 1,500 रुपये जमा झाले आहेत, त्यामुळे महिलांना दिलासा मिळाला आहे. पण अनेक महिलांचा अर्ज मंजूर होऊन देखील खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली. अनेक महिला खुश आहेत, त्यांना 4,500, कुणाला 1,500 रुपये, ज्यांना 3,000 भेटले होते त्यांना भेटलेत. तर त्यामुळे महिलांना दिलासा देखील भेटला आहे. पण
अनेक महिलांचे अर्ज मंजूर आहेत, त्यांच्या अकाउंटला DBT लिंक आहे, सर्व ओके आहे, तरी देखील त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले नाहीत. काही जणांना या ठिकाणी सप्टेंबरचे 1500 रुपये भेटले, सप्टेंबरमध्ये फॉर्म भरले त्यांनी, परंतु अजून अशा देखील बहिणी राहिल्यात जुलै ऑगस्टचे देखील त्यांना पैसे जमा झालेले नाहीत. त्यांनी नंतर DBT लिंक वगैरे केलेला असेल किंवा अगोदरपासूनच त्यांचं सर्व ओके असे देखील महिला राहिलेत. त्यामुळे या महिलांना मोठा धक्का बसला आहे. अशा परिस्थितीत मग नेमकं काय करायचं पुढं आपण जाणून घेऊयात. किंवा मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला जी या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांनी आज माहिती दिली ती सांगितली की तुम्हाला 2 ते 3 दिवस अजून थांबावं लागणार आहे. ज्यांचे सप्टेंबरमध्ये पैसे आलेले नाहीत त्यांना 2 ते 3 दिवसामध्ये पैसे भेटतील असं त्यांनी स्वतः सांगितलंय. मनाची माहिती मी देत नाही, जी माहिती जी अपडेट येते ती आहे तशी तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. तर ऑक्टोबरमध्ये म्हणजे या महिन्यामध्ये 2 ते 3 दिवसामध्ये पैसे तुम्हाला सप्टेंबरचे म्हणजे या महिन्याचे ऑक्टोबरमध्ये पैसे जे आहेत राहिलेले अजून भेटणार आहेत असं स्वतः त्यांनी सांगितलं आहे. आणि ऑक्टोबर नोव्हेंबरचा जो हप्ता असणार म्हणजे 4था 5वा हप्ता जो असणार आहे तोही लवकरच आम्ही देणार आहोत असं देखील त्यांनी आजचं अपडेट आपल्याला दिलेलं आहे. तर आता ज्यांचे पैसे अजून आलेलेच नाहीत तर बघा, राज्याच्या महिला व बालविकास मंत्र्यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरती कशाप्रकारे निधी हस्तांतरित झाला आहे आत्तापर्यंत त्याची माहिती दिली. आपण कालच्या व्हिडिओमध्ये ती पाहिली देखील आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाचा जो 3रा टप्पा आहे त्याची सुरुवात ऑलरेडी 25 सप्टेंबरपासून झालेली देखील आहे. 25 सप्टेंबरला बघा जवळपास 34,34,388 भगिनींना 1545.47 कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरित झाला आहे. आणि 26 सप्टेंबर रोजी बघा 38,98,705 भगिनींना 584 कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरित झाला आहे. आता तुम्ही म्हणाल की या ठिकाणी ही कोटीमध्ये बदल कसं काय, वरती संख्या तरी या ठिकाणी कमी आहे, खाली संख्या जास्त आहे आणि या ठिकाणी पैसे कमी आहेत. तर मित्रांनो लक्षात घ्या, वरती जरी संख्या कमी असली आणि या ठिकाणी पैसे जास्त असले, सुरुवातीला 25 तारखेला माहिती आहे तुम्हाला काय झालं होतं, 4,500 रुपये एकदाच अकाउंटमध्ये जमा झाले होते. 4,500 येत होते सुरुवातीला, 1,500 रुपये येत नव्हते. त्यामुळे ही खाली 26 तारखेला फक्त 1,500 रुपये आलेले आहेत बऱ्याच जणांना. त्याच्यामुळे इथं कोटीची संख्या कमी आहे. त्याच्यामुळे ही माहिती खरी आहे, याला खोटी माहिती ठरवू नका. कारण की स्वतः मंत्र्यांनी ही माहिती त्यांच्या ट्विटर अकाउंटला पोस्ट केली, अशी बऱ्याच जणांनी मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट केली होती, म्हणून मी तुम्हाला हे आवर्जून या ठिकाणी सांगतोय. ठीक आहे. तर आता एवढा लाभ हस्तांतरित झाला 2 दिवस. त्याच्यानंतर 29 तारखेला म्हणजे काल देखील बघा सप्टेंबरमध्ये 29 तारखेला 34,74,116 भगिनींना 521 कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरित करण्यात आलेला आहे. म्हणजे इथं 1,500 रुपये भेटलेले आहेत बऱ्याच जणांना. ठीक आहे. त्याच्यामुळे इथं पैशांची संख्या जी आहे कमी आहे आणि भगिनींची संख्या जास्त आहे. ठीक आहे. तर अशी स्वतः माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. तसेच ज्या महिलांना ऑगस्टमध्ये लाभ मिळाला होता त्यांचा 3रा हप्ता देण्यात आले आहे आणि ज्यांना तांत्रिक अडचणीमुळे लाभ मिळाला नव्हता यावेळेस तिन्ही हप्ते जे आहेत एकत्र दिले, जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे 4,500 रुपये असं देखील त्यांनी सांगितलं आहे. बघा आता यासह अद्याप ज्या महिलांच्या खात्यात पैसेच जमा झाले नाहीत त्या महिलांना देखील आदिती तटकरे यांनी दिलासा दिला आहे. ज्या महिलांच्या खात्यात पैसे अद्याप आलेले नाही आहेत त्या महिलांच्या लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया युद्धपातळीवरती सुरू असून सर्व पात्र भगिनींना त्यांनी म्हटलंय महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे. परंतु 30 सप्टेंबर अजूनपर्यंत तरी पैसे आलेले नाहीत, तर 30 सप्टेंबरपर्यंत पैसे भेटतील असं म्हटलंय. परंतु आज लेटेस्ट जे अपडेट आपण बघितलं आता सुरुवातीलाच व्हिडिओच्या सुरुवातीला ते म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ऑक्टोबर महिन्याच्या म्हणजे पुढच्या महिन्यात 1 तारखेपासून 3 तारखेपर्यंत पैसे जे आहेत राहिलेले बहिणीचे येऊ शकतात असं उपमुख्यमंत्र्यांनी आज सांगितलेलं आहे. पुढचे 1-2 दिवसामध्ये पैसे येऊन जातील असं त्यांनी सांगितलं आहे. आणि पुढं हे देखील सांगितलं की तुमचा ऑक्टोबर नोव्हेंबरचा हप्ता जो आहे तो देखील तुम्हाला भेटून जाईल. तर बघा आता मित्रांनो जे अपडेट येत राहतं तेच अपडेट तुम्हाला मी या ठिकाणी प्रामाणिकपणे या ठिकाणी देत आहे. जे पण आता आपल्याला माहीत असेल भरपूर सारे अर्ज आलेले आहेत, कोटीवरती अर्ज आलेले आहेत. सर्व मॅनेज करण्यासाठी त्यांना देखील वेळ लागेल. त्याच्यामुळे थोडासा आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. पैसे येत आहेत आत्तापर्यंत देखील डायरेक्ट 4,500 रुपये देखील काही जणांना बऱ्याच जणांना 25 तारखेला जमा झालेत, 26ला जमा झाले आणि 29ला जमा झाले. 3 दिवस पैसे आलेले आहेत. आता हे पुढं ऑक्टोबर महिन्याच्या 2-3 तारखेपर्यंत देखील पैसे तुमचे राहिलेल्या बहिणींचे अजून येतील. आणि ऑक्टोबर नोव्हेंबरचा जो हप्ता असणार आहे तो मात्र तुम्हाला या ठिकाणी ऑक्टोबरच्या शेवटी किंवा 15 ऑक्टोबरनंतर पुढं कधीही जमा होऊ शकतो. म्हणजे 4था आणि 5वा हप्ता हा एकत्रित देखील दिला जाऊ शकतो. त्याच्याबद्दल देखील प्रयत्न केले जाऊ शकतात कारण की नंतर आचारसंहिता वगैरे लागणार आहेत. त्याच्यामुळे देखील तसा देखील निर्णय जो आहे तो पुढे घेतला जाऊ शकतो. परंतु महत्त्वाचं आहे ते म्हणजे पैसे ज्यांचे सप्टेंबरमध्ये 3ऱ्या हप्त्यामध्ये अजून आलेले नाहीत त्यांच्यासाठी
ऑक्टोबरच्या ह्या पहिल्या आठवड्यामध्ये पैसे येऊन जाऊ शकतात. 3 तारखेपर्यंत स्वतः आज उपमुख्यमंत्र्यांनी त्याबद्दलची अपडेट आपल्याला दिलेली आहे. स्वतः आपण लाईव्ह देखील पाहिलेला असेल. लातूर या ठिकाणी त्यांचा आज कार्यक्रम होता, त्याच्यामध्ये ते बोलत होते. तर याबद्दल अजून छोट्यातली छोटी असेल किंवा मोठी अपडेट असेल, जी पण अपडेट येईल मित्रांनो तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा व शेअर करा तुमच्या बहिणींपर्यंत, जेणेकरून त्यांना माहिती समजून जाईल. धन्यवाद.